नमस्कार सगळ्यांना. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आशा करते तुम्ही छान असाल. मी सुद्धा छान आहे. तर चला, आषाढी एकादशी आहे आज आणि माऊलीचं आगमन झालेलं आहे हडपसर येथे. तर माझ्या मैत्रिणी आणि आम्ही आलो आहे दर्शनाला. तर माऊलीची पालखी गेली. आता तुकारामाच्या पालखीसाठी आम्ही उभो आहे आणि थोडीशी शॉपिंग वगैरे केली आणि रांगेतसुद्धा उभं होतो. पण रांगेमध्ये नंबर लागला नसल्यामुळं डबल आम्ही इकडे येऊन उभं थांबलो आहे. आणि हे बघा, ही आहे पालखी तुकारामाची थांबलेली आणि तुकारामाची पालखी तिथे थांबलेली होती. रांगेत उभी होतो बऱ्याच वेळ. नंतर म्हणलं थोडीशी फुगडी खेळावी. मैत्रिणीसोबत सगळ्यांनी फुगड्या वगैरे खेळल्या आणि माझी फुगडी खेळताना जरा पदराचा प्रॉब्लेम झाला म्हणून माझी फुगडी काही मी टाकली नाही. तर छान आल्या सगळ्यांच्या फुगड्या. तर माऊलीचं आगमन झालं आणि हा दिवस सोहळा खरंच बघण्यासारखा आहे. रामकृष्ण हरी. मग तुळशी वृंदावन एका ताईचं घेतलं आणि मग नंतर व्हिडिओ बनवला मी आणि त्या ताईला म्हटलं की पैसे घ्या. तर त्या म्हटल्या की इच्छा असेल तर द्या, तसं काही नाही. पण मी दक्षिणा म्हणून माझ्या मैत्रिणीने आम्ही दक्षिणा दिली, त्यांना नमस्कार केला. वारकरी हे खरोखरच संत असतात मोठे आणि ते चालले आहे पांडुरंगाच्या दर्शनाला. तर त्यांचं दर्शन घेतलं आणि खूप छान पालखीचे सगळे म्हणजे दिंड्या वगैरे जात आहे आता आणि नामस्मरणामध्ये सगळे दंग झालेले आहे आणि पांडुरंग हरी रामकृष्ण हरी सगळा गजर चालू आहे आणि या गजरामुळे आपले कानसुद्धा तृप्त होतात आणि खरंच वारी ही एकदा सगळ्यांनी करावी, मलासुद्धा असं वाटतं. आणि आता तुकारामाचं पालखीचं आगमन होणार आहे समोरच. नक्की बघा पूर्ण व्हिडिओ. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर माऊलीची पालखी सकाळीच जाते हडपसरून सासवड मार्गी आणि तुकारामाची सोलापूर मार्गे इकडून जाते लोणी काळभोरवरून. तर तुकारामाचा मुक्काम असतो, तुकारामाच्या पालखीचा मुक्काम असतो लोणीला. तर आम्ही दोन्ही पालख्याचं दर्शन घेतो, पण यावेळेस नाही मिळालं माऊलीचं दर्शन, पण तुकारामाचं नक्की मिळालं. तर खूप महान संत होऊन गेले तुकारामसुद्धा आणि संत ज्ञानेश्वर माऊलीसुद्धा. तर आजही त्यांचं कीर्ती अजरामर आहे आणि त्यांच्यामुळं सांप्रदायिकमध्ये आज आपण इथपर्यंत आलो आहे. तर बघा आता मगाशीच घोडे येऊन गेले आहे रथाचे आणि आता तुकारामाची पालखी येणार आहे. तर बघा एवढी गर्दी आहे. तर एवढ्या गर्दीमध्ये सुद्धा सगळ्यांची काळजी पांडुरंग घेत आहे. तर सगळे खूप आनंदी आहे. नामस्मरणामध्ये दंग आहे आणि बघा एवढ्या याच्यामध्ये सुद्धा तुळस घेऊन डोक्यावर सगळ्या माऊली जात आहे आणि रामकृष्ण हरीच्या गजरामध्ये सगळे तल्लीन झाले आहे. तर खरंच नामस्मरण कीर्तन म्हणतात ना, ते हरिपाठामध्ये सांगितलेलं आहे. नामस्मरण कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. तर सगळं नाम घेतलं मुखामध्ये आपण तर आपले जन्मांतरीचे युगानुयुगाचे पाप नष्ट होतात. तर आलेले आहे आता पालखी तुकारामाची. तर दर्शन घेत आहे आम्ही आणि थोडासा व्हिडिओ बनवला मी आणि व्हिडिओ बनवता मैत्रिणीच्या हातात मोबाईल दिल्यानंतर मी गेले पालखीचं दर्शन घेतलं. गर्दीत मला इतकी भीती वाटली होती, मला वाटलं आता मी फसते गर्दीमध्ये. तर छान झालं दर्शन तुकारामाचं आणि खरंच वैकुंठ गमन केलेलं आहे संत तुकाराम रायांनी. तर सगळा संसाराचा त्याग करून खरंच वैकुंठात गेले ते. नामस्मरण त्यांचं एवढं होतं की साक्षात त्यांना वैकुंठावरून बोलवून आलं. तर खरंच किती भाग्यथोर आहेत संत तुकाराम महाराजांचं. तर काहीतरी अशी भक्ती करा की देवसुद्धा तुम्हाला येऊन भेटेल. आता सध्या कलियुगामध्ये शक्य नाही, तर तरीसुद्धा नामस्मरण करत राहा. रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. धन्यवाद.